आज आपण ओल्या नारळापासून एकदम मस्त झटपट पटकन त्याचबरोबर महिनाभर टिकणारा असा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी ओलं नारळ मी अगोदरच नारळातून बाजूला काढून त्याचा पाठीमागचा काना बाजूला काढून घेतला आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलं। मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक फिरून घ्यायचंय, कसलंही त्यामध्ये नारळ शिल्लक राहायला नाही पाहिजे। कढईमध्ये तूप टाकून घेतलं, त्यामध्ये नारळ टाकून घ्यायचं। नारळ थोडंसं त्याला परतून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये 1 कप दूध टाकून घ्यायचं। दूध आटलं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची। त्यामध्ये मी 1 कप साखर टाकून घेत आहे। साखर पण यामध्ये छान विरघळून घ्यायची। याला आणखीन छान टेस्ट येण्यासाठी ते मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली, त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि याला छान मिक्स केलं। लगेच मिल्क पावडरचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं, याला मिक्स करून घ्यायचं। याला जोपर्यंत घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत असंच कमी गॅसवर याला आपण हलवत राहणार आहोत। त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची। तरी बघा मिश्रण छान कोरडं झालेलं आहे। हातामध्ये घेतले की त्याची गोळी तयार होते, म्हणजेच मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे। याला सेट करण्यासाठी एका मी टिनला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं, लगेच यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे सेट करून त्यावर थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेतले। 10 ते 15 मिनिटांनंतर थंड केलं, त्याच्या वड्या पाडून घेतल्या। मस्तपैकी ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या बनवून तयार आहेत।